हाय फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 8वी, विषय आहे सामान्य विज्ञान. त्यामधील धातू व अधातू हे प्रकरण आपण पूर्ण केलं आहे. याचा आज आपण स्वाध्याय घेणार आहोत मित्रांनो. त्यामुळे स्वाध्याय हा आपण पूर्ण सोडवणार आहोत आजच्या या प्रकरणात. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, ज्यामुळे तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरं जी ती तुम्हाला मिळणार आहेत आणि तुम्ही परीक्षेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे उत्तरे जे ती लिहू शकणार आहात. मित्रांनो, सुरू करूया आपण प्रकरण 7वा, धातू व अधातू याचा स्वाध्याय. ओके मित्रांनो, बघूया. तक्ता पूर्ण करा. धातूंचे गुणधर्म दिलं आहे आणि आपल्याला दैनंदिन जीवनात त्याचे उपयोग काय आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. मित्रांनो, पहिला गुणधर्म जो आहे तो तन्यता आपल्याला दाखवता येईल. पहिला गुणधर्म जो आहे धातूचा, तन्यता, हा तो गुणधर्म आपल्याला दिलेला आहे. मग आता मित्रांनो, आधी तन्यता म्हणजे काय थोडक्यात सांगता येईल आपल्याला. ज्या धातूंपासून आपल्याला तार काढता येते नाही का, त्याला आपण तन्यता म्हणतो. मग असे कोणते धातू आहेत की ज्याचा आपण दैनंदिन जीवनात उपयोग करतो? तन्यता काढल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी किंवा आपल्याला दागिने तयार करता येतात नाही का. त्यामुळे आपल्याला सांगता येईल इथे दागिने तयार करता येतात, अर्थात सोने, चांदी, प्लॅटिनियम हे त्याचं उत्तर असेल. इथे लिहिणार सोने, चांदी, प्लॅटिनियम यापासून दागिने तयार करता येतात. ओके मित्रांनो, वर्धनीयता दुसरा गुणधर्म आपल्याला दिला आहे. वर्धनीयता याचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग काय? वर्धनीयता म्हणजे काय तेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपण शिकलो आहेत. त्यापासून आपल्याला धातूचा पत्रा तयार करता येतो. मग याचा वापर कुठे करतो आपण? तर बघा मित्रांनो, घरं बांधण्यासाठी, शेड बांधण्यासाठी आपण पत्र्याचा वापर करतो नाही का. ॲल्युमिनियम असेल किंवा गॅल्वनाइड असेल किंवा लोखंड असेल, त्यापासून पत्रा तयार करून आपण त्याचा वापर दैनंदिन जीवनामध्ये करत असतो, हे आपल्याला सांगतील. ओके मित्रांनो, पुढचा गुणधर्म बघूया. उष्णतेचे वहन. धातू जे आहेत हे उष्णतेचे वहन करतात आपल्याला माहिती आहे. म्हणजे उष्णता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत वाहून नेण्याचं काम करते. ओके, मग याचा आपल्या जीवनात उपयोग काय आहे? तर आपल्याला माहिती आहे आपण स्वयंपाक करतो ते सुद्धा धातूचेच भांडे असतात. उदाहरणार्थ स्टेनलेस स्टील असेल किंवा ॲल्युमिनियम असेल, तांब्याची भांडी असतील. आपण भाजी करताना बघा या पद्धतीने भाजी करत असणार, समजा या तांब्याचं भांडं आहे समजा किंवा कोणत्या एका धातूचं भांडं, याला उष्णता दिल्यानंतर या उष्णतेचं वहन होतं. त्यामुळेच काय होतं, इथले पदार्थ जे आहेत यांनासुद्धा उष्णता मिळते. ओके, अशा पद्धतीने उष्णतेचं वहन झाल्यामुळेच आपले पदार्थ जे आहेत ते शिजतात. म्हणजेच आपल्याला सांगता येईल की तांब्याची भांडी किंवा स्टीलची भांडी जी असतील ती आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोगाची आहेत. ओके मित्रांनो, पुढचं आहे विद्युत वहन. आता विद्युत वहनाचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग काय? आपल्याकडे जी लाईट आहे, जी आता तुम्ही रात्री अभ्यास करता त्याच लाईट चालू असतो. मग हा प्रकाश नेमका कसा मिळतो? तर विद्युताचं वहन होतं नाही का. आणि ते वहन कशामुळे होतं? तांब्याची तार असेल, ॲल्युमिनियमची तार असेल, त्यामुळे होतं. म्हणजेच या धातूंचासुद्धा आपल्या जीवनात उपयोग आहे असंच आपल्याला मित्रांनो म्हणता येईल. ओके, पुढचं आहे मित्रांनो, बघूया. नादमयता नेमकं आपल्या नादमयता म्हणजे काय ते आपल्याला आधी माहीत असलं पाहिजे की एखाद्या धातूवर जर आपण दुसरा धातू ठोकला किंवा त्याला समजा उदाहरणार्थ आपल्या शाळेची बेल आहे नाही का, ती जर आपण ती घंटा वाजवली तर तिची नादमयता जी ती आपल्याला ऐकू येते. तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे टन असा शेवटपर्यंत आवाज ऐकू येतो आपल्याला. किंवा मंदिराची घंटा असेल, मग त्याचासुद्धा आपल्याला उपयोग होतो, हे आपल्याला सांगता येईल. हे दैनंदिन जीवनामधली उदाहरणं झाली. थोडक्यात मित्रांनो, उत्तर कसं लिहिणार याचं ते बघा. आता मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली. उत्तर कसं लिहिणार? तन्यता, दैनंदिन जीवनात उपयोग काय? तर तन्यता असणारे धातू आपण कोणते वापरतो? सोने, चांदी यांच्यापासून दागिने बनवतो, हे याचं उत्तर लिहिणार. ओके, वर्धनीयता काय? तर पत्रा, ॲल्युमिनियमचे पत्रे असतील, लोखंडाचे पत्रे असतील, त्याचा वापर आपण घर बनवण्यासाठी करतो, हे ज्याचं उत्तर झालं. उष्णतेचं वहन, तर आपण जे स्वयंपाक करतो त्यावेळेस जी भांडी वापरतो त्यामुळेच आपले पदार्थ शिजतात, हा त्याचा आपला उपयोग झाला. विद्युत वहन, आपल्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी येते, विद्युतधारा येते नाही का, ती जी आहे तांब्याच्या ताऱ्यामधूनच येते, हे आपलं उत्तर सांगता येईल. ओके, नादमयतामध्ये सुद्धा आपल्याला सांगता येईल पितळेची वस्तू असेल, कोणत्याही एखाद्या पितळेची वस्तू असेल किंवा कोणत्याही धातूची वस्तू असेल, कारण की त्यांना नादमयता हा गुणधर्म आहे, हे मित्रांनो आपल्याला सांगता येईल. चला मित्रांनो, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. गटात न बसणारा शब्द ओळखा. आता मित्रांनो, आपल्याला शब्द दिले आहेत सोने, चांदी, लोह आणि हिरा. तुमच्या लगेच लक्षात आलं असेल मित्रांनो, सोनं, चांदी, लोह, हिरामध्ये हिरा जो आहे हा वेगळा आहे. कारण की सोने, चांदी, लोह हे सर्व जे आहेत हे धातू आहेत
आणि हिरा जो आहे तो काय आहे, अधातू आहे, नाही का. त्यामुळे गटात न बसणारा शब्द म्हणजे हिरा. आणि याचं कारण जर लिहायला सांगितलं तर काय म्हणणार, इतर सर्व जे आहेत हे धातू आहेत. सोने धातू आहे, चांदी धातू आहे, लोहसुद्धा धातू आहे. पुढचा प्रश्न बघूया. तन्यता, ठिसूळता, नादमयता, वर्धनीयता. मित्रांनो, हे सगळे गुणधर्म आहेत, धातू व धातूंचे गुणधर्म आहेत. यामध्ये तन्यता झाली, नादमयता झाली, वर्धनीयता झाली, आपण आत्ताच पाहिलं. आणि हे सर्व कशाचे गुणधर्म होते, धातूंचे गुणधर्म होते. आणि ठिसूळता जो आहे तो अधातूंचा गुणधर्म आहे. म्हणजे इथे येणार वेगळा शब्द ठिसूळता. याचं कारण काय, तन्यता, नादमयता, वर्धनीयता हे धातूंचे गुणधर्म आहेत आणि ठिसूळता हा वेगळा शब्द जो अधातूचा गुणधर्म आहे. ओके मित्रांनो, लक्षात आलं असेल. पहिला हिरा, दुसरा ठिसूळता. तिसरा बघूया. आता इथे आपल्याला दिलं काय मित्रांनो, बघा, सी. सी ही कशाची संज्ञा आहे, तर ही कार्बनची आहे. बी आर म्हणजे ही ब्रोमिनची आहे. एस म्हणजे सल्फरची आहे. आणि पी म्हणजे फॉस्फरसची आहे. मित्रांनो, हे सर्व जे आहेत हे सर्व स्थायू रूपात आहे ब्रोमिन सोडून. ब्रोमिन मात्र आपण बघितलं होतं हा द्रवरूपात असतो. त्यामुळे सी एस पी हे आहेत स्थायू रूप आणि ब्रोमिन हा वेगळा शब्द आहे कारण तो आहे द्रवरूप. मित्रांनो, आय होप तुम्हाला हेही कळालं असेल. पुढचं बघूया. पितळ, कांस्य, लोखंड, पौलाद. मित्रांनो, पितळ आपण बघितलं संमिश्र आहे, कांस्य संमिश्र आहे, लोखंडसुद्धा संमिश्र आहे, लोखंड धातू आहे आणि पौलादसुद्धा संमिश्र आहे. म्हणजे इथे आपल्याला लक्षात येईल मित्रांनो, वेगळा शब्द जो आहे तो म्हणजे लोखंड. पितळ, कांस्य आणि पौलाद हे संमिश्र आहेत आणि लोखंड काय, धातू आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतोय बघा, यामध्ये वेगळा शब्द असणार हिरा, यामध्ये दुसऱ्यामध्ये असणार ठिसूळता, तिसऱ्यामध्ये असणार ब्रोमिन आणि चौथ्यामध्ये आहे लोखंड. हिरा हा तुम्हाला सांगता येईल अधातू आहे, ठिसूळता अधातूचा गुणधर्म आहे, ब्रोमिन द्रवरूपात आहे, उरलेले सगळे स्थायी रूपात आहे आणि लोखंड जे आहे हा धातू आहे, बाकीचे सगळे संमिश्र आहेत. आय होप मित्रांनो हे तुम्हाला कळालं असेल. पुढे बघूया. शास्त्रीय कारणे द्यावीत. मित्रांनो, हे खूप महत्त्वाचे असतात, ते आपण बघूया. स्वयंपाकाच्या स्टेनलेस स्टील भांड्याच्या खालच्या भागावर तांब्याचा मुलामा दिलेला असतो. मित्रांनो, याचं आपल्याला शास्त्रीय कारण लिहायचं आहे. स्टेनलेस स्टील जर आपण विचार केला तर हे काय, संमिश्र आहे. कशाचं संमिश्र आहे ते, तर लोखंड, कार्बन, क्रोमियम आणि निकेल यापासून बनलेलं असतं. आणि तांब्यामध्ये मित्रांनो उष्णता वाहून नेण्याची क्षमता ही सर्वात जास्त असते. त्यामुळे मित्रांनो काय होतं, तांबं जे ते लवकर तापतं, त्याचप्रमाणे अन्न शिजण्यासाठी मग आपल्याला कमी वेळ लागतो. त्यामुळे मग होतं काय, इंधनाची बचत होते. म्हणून स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाकाच्या स्टेनलेस स्टील भांड्यांच्या खालच्या भागावर तांब्याचा मुलामा दिलेला असतो. एवढं सोपं उत्तर मित्रांनो. स्टेनलेस स्टील जे आहे हे संमिश्र आहे. यामध्ये काय असणार आहे, लोखंड, कार्बन, क्रोमियम, निकेल आणि तांबं जे हे खालच्या बाजूला असतं, खालच्या बाजूला मुलामा दिलेला असतो. कारण काय, तांब्यामध्ये उष्णता वाहून नेण्याची क्षमता स्टेनलेस स्टीलपेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे आपलं अन्न जे ते लवकर शिजेल म्हणजे पर्यायाने इंधन वाचेल. हेच याच्या मागचं कारण आहे मित्रांनो. हे तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकताय. आय होप तुम्हाला हे कळालं असेल. पुढचं बघूया. पुढचा प्रश्न, तांबे व पितळीची भांडी लिंबाने का घासतात. मित्रांनो, मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो आहे, तुम्ही त्यामधून उत्तर लिहायचं आहे. आता बघा, आपल्याला तांबे पितळीची भांडी लिंबाने का घासतात. मी तुम्हाला उत्तर सांगतोय, मात्र तुम्ही त्याच्यातनं सार काढून तो उत्तर लिहायचं आहे, कारण की उत्तर तुमच्या भाषेत लिहिणं मला अपेक्षित आहे. पुन्हा म्हणतोय बघा, तांबे व पितळाची भांडी लिंबाने का घासतात. मित्रांनो, तांब्याची दमट हवेतील ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होऊन काळ्या रंगाची कॉपर ऑक्साईड तयार होते, हे आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे कॉपर ऑक्साईडच्या जो आहे हवेतील कार्बन डायऑक्साईडशी अभिक्रिया होते आणि तांब्यावर हिरवा रंग चढतो. तो कशाचा असतो, तर कॉपर कार्बोनेटचा असतो. मग त्यामुळे काय होतं, तांब्याची चकाकी ती जाते, हे लक्षात ठेवा. मग तांब्याची चकाकी गेली मग ते चमकत नाही किंवा चांगलं दिसत नाही. मग त्यावेळे लिंबूने आपण त्याला घासतो. लिंबाने का आपण घासतो, तर लिंबामध्ये काय असतं, लिंबामध्ये आम्ल असतं. लिंबूचा जो रस आहे तो म्हणजे एक प्रकारचा आम्लच आहे, तो आम्ल असतं आणि या आम्लात कॉपर कार्बोनेटचा हिरवा रंग जो आहे किंवा हिरवा थर जो आहे हा आम्लारी धर्म पूर्णपणे विरघळतो आणि तो विरघळला की तांब्या पितळाची भांडी जी ती स्वच्छ होतात आणि त्यांना चकाकी प्राप्त होते. त्यामुळेच मित्रांनो तांबे पितळाची भांडी ही लिंबाने घासतात. हे तुमच्या लक्षात आलं असेल. मित्रांनो, इथे लक्षात ठेवण्याचा पॉईंट काय, लक्षात ठेवा,
तांबं जे आहे याचा ऑक्सिजनबरोबर संयोग होतो, नाही का, अभिक्रिया होते आणि त्यापासून काय तयार होतं, कॉपर ऑक्साईड तयार होतं. पुन्हा कॉपर ऑक्साईड हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड आहे त्याच्याबरोबर अभिक्रिया होते आणि त्यापासून कॉपर कार्बोनेटचा हिरवा थर तयार होतो. त्यामुळेच ते भांडं जे ते चकाकत नाही. मग त्याला आपण लिंबाने का घासायचं, कारण की मित्रांनो कॉपर कार्बोनेट जे आहे हे आम्लारी आहे आणि मग त्या ठिकाणी जर आपण लिंबाने घासलं, लिंबाच्या रसाने त्याला जर घासलं तर त्याचा आम्लारी धर्मीपणा जो आहे किंवा तो आम्लारी धर्मी जे तो विरघळतो आणि तांबे व पितळीची भांडी स्वच्छ होतात. त्यामुळेच मित्रांनो तांबे पितळीच्या भांड्यांना आपण काय करतो, लिंबाने घासतो. ओके, आय होप मित्रांनो तुम्हाला हेही उत्तर कळालं असेल. पुढे बघूया. सोडियम धातूला केरोसिनमध्ये ठेवतात. मित्रांनो सोडियम धातूला केरोसिनमध्ये ठेवण्याचं कारण काय, तर तो तीव्रतेने ऑक्सिजनशी संयोग पावत असतो आणि हवेत काय असतो, हवेत ऑक्सिजन असतो, बाष्प आहे, कार्बन डायऑक्साईड आहे. त्यामुळे त्याची जर अभिक्रिया झाली तर तो पेट घेतो आणि तो पेट घेतल्यामुळे मग दुर्घटना घडू शकते. त्यामुळे मित्रांनो सोडियम केरोसिनमध्ये ठेवतात. आता केरोसिनमध्येच का ठेवतात, तर तो केरोसिनमध्ये बुडतो म्हणजेच काय होतं, त्याचा हवेशी संपर्क तुटतो. कारण की केरोसिनमध्ये तो बुडला, समजा या पद्धतीने समजा तो केरोसिनमध्ये बुडला, दाखवतो तुम्हाला. ओके, हे केरोसिन आहे, यामध्ये जर तो बुडला तर काय होणार, बाहेरची जी हवा आहे तिच्याशी त्याचा संपर्क तुटतो. जर समजा हवेत ठेवला तो तर काय होतं, ऑक्सिजनशी त्याचा संयोग होतो आणि तो पेट घेऊ शकतो. त्यामुळेच मित्रांनो तो केरोसिनमध्ये ठेवतात. ॲक्च्युली त्याची घनता जी आहे ती केरोसिनपेक्षा जास्त असल्यामुळे तो केरोसिनमध्ये बुडतो, त्यामुळे त्याला केरोसिनमध्ये ठेवतात. याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, बघा मी उत्तर अतिशय डिटेलमध्ये सांगणार आहे, तुम्ही त्याच्यामधला बरोबर पॉईंट निवडायचे आणि तुमच्या भाषेत उत्तर मला अपेक्षित आहे. कक्ष तापमानाला सोडियम धातू जो आहे हा ऑक्सिजनशी संयोग पावतो आणि ऑक्सिजनशी जर संयोग पावला तर हवेतील ऑक्सिजन असेल, बाष्प असेल, कार्बन डायऑक्साईड याच्याबरोबर अभिक्रिया झाली की तो पेट घेतो, म्हणजेच काय, दुर्घटना घडू शकते. मग सोडियमला केरोसिनमध्ये ठेवतात, कारण काय, तो बुडतो त्यामध्ये आणि तो बुडल्यामुळे त्याची अभिक्रिया होत नाही. म्हणूनच मित्रांनो सोडियम धातूला केरोसिनमध्ये ठेवतात. हे उत्तर तुम्हाला कळालं असेल. ओके, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता मित्रांनो पहिला प्रश्न बघा काय आहे, धातूचे क्षरण होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल. मित्रांनो धातूचे आपल्याला क्षरण जर रोखायचं असेल तर आपण काय करणार, त्याचा हवेशी संपर्क जो आहे तो आपण तोडणार, नाही का. म्हणजेच काय करणार, त्याच्यावरती आपण तेल, ग्रीस, वॉर्निश किंवा विविध प्रकारचे रंग त्यावर जर लावले तर त्याचा हवेशी संपर्क जो आहे तो तुटतो, त्यामुळे त्याचं क्षरण होत नाही. मग त्यामुळे आपल्याला सांगता येईल त्यावर तेल, ग्रीस, वॉर्निश या रंगाचे थर देणार. तसेच काही वेळेस दुसऱ्या न गंजणारे जे धातू आहेत त्याचा मुलामा त्याला दिला जातो, कारण की लोखंड जे ते लगेच गंजतं बघा मित्रांनो. मग त्यावर समजा जस्ताचा आपण मुलामा दिला, जस्ताचं क्षरण होत नाही लवकर, त्यामुळे लोखंडाचं क्षरण जस्ताच्या मुलामामुळे आपण थांबवू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं क्षरण होऊ नये म्हणून इतर धातू जे गंज पकडत नाही किंवा गंजत नाही त्यांचा मुलामा देता येतो. त्याचप्रमाणे मित्रांनो रासायनिक अभिक्रिया घडू न शकल्यामुळे क्षरण होत नाही, त्यामुळे आपण त्या धातूंचा हवेशी किंवा ऑक्सिजनशी संयोग होणार नाही ही काळजी घेणार. हेच याचं उत्तर तुम्हाला लिहिता येईल. ओके मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. पितळ व कांस्य ही संमिश्रे कोणकोणत्या धातूंपासून बनलेली आहेत. मित्रांनो पितळ माहिती आपल्याला, पितळ जे आहे हे संमिश्र तांबे आणि जस्तपासून तयार झाले. लक्षात ठेवा, पितळ जे आहे हे तांबे आणि जस्त यापासून तयार झालेले आहे. ओके, पितळ झाला. आता कांस्य मित्रांनो, कांस्य जे आहे हे मित्रांनो तांबे आणि कथीलपासून तयार झाले. दोघींमध्ये तांबे आहे. ओके, तांबे आहे दोघींमध्ये आहे, मात्र पितळामध्ये जर आपण विचार केला तर तांबे आणि आपल्याला सांगता येईल जस्त. ओके, जस्त. आणि जर कांस्यामध्ये बघितलं तर तांबे आणि आहे कथील. ओके, हे आपल्याला त्याचं उत्तर लिहिता येईल. ओके मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे क्षरणांचे दुष्परिणाम कोणते. आता क्षरणांचे नेमके दुष्परिणाम कोणते, तर लोखंडावर ऑक्सिजन वायूची अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा लेप तयार होतो, नाही का, लेप होतो, ज्याला आपण आयर्न ऑक्साईड असे म्हणतो. आणि त्याच्यावर कार्बन डायऑक्साईड वायूची अभिक्रिया होऊन हिरवट रंगाचा लेप म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट तयार होतो. त्याचप्रमाणे चांदी जर आपण विचार केला, चांदी या धातूचा, तर त्यावर हायड्रोजन सल्फाईडची अभिक्रिया होते आणि काळ्या रंगाचा लेप तयार होतो, ज्याला आपण सिल्वर सल्फाईड असे म्हणतो. आणि या क्षरणामुळे काय होतं,
तर स्वयंचलित वाहने असतील किंवा मोठमोठाले जे पूल आहेत जे धातूंपासून बनतात नाही का, ते असतील, लोखंडाच्या वस्तू वेगवेगळ्या सायकली असतील किंवा वेगवेगळ्या शेतातील वस्तू असतील, जहाजे असतील, यांना धोका निर्माण होतो. त्यांचं क्षरण झालं अर्थात त्यांचा धोका निर्माण होतो आणि हे होऊ नये नाही का, त्यामुळे आपण काय करतो, त्यांना क्षरण होण्यापासून वाचवतो. त्याचप्रमाणे मित्रांनो चांदी असेल किंवा तांब्याच्या वस्तू ज्या आहेत यांच्यावरती सुद्धा क्षरण झालं तर त्यांची जी चकाकी आहे ती लोप पावते किंवा कमी होते. हे क्षरणाचे दुष्परिणाम आहेत असं आपल्याला सांगता येईल. ओके मित्रांनो, आय होप तुम्हाला हे गणित कळालं असेल. पुढचं बघूया मित्रांनो, राजधातूचे उपयोग कोणते. राजधातू तुम्हाला माहिती आहेत. राजधातू म्हणजे नेमकी कोणते धातू, ज्यावर हवा, पाणी, आम्ल या कोणाचाही फरक पडत नाही, कोणाशी त्यांची अभिक्रिया होत नाही, त्यांना आपण राजधातू म्हणतो नाही का. मग यांचे उपयोग कोणते ते आपण बघूया. तर राजधातूंचे उपयोग आहेत सोने, चांदी, प्लॅटिनम यांचा वापर जो आहे आपण अलंकार, दागिने बनवण्यासाठी करतो. त्याचप्रमाणे चांदीचा उपयोग आपल्याला माहिती आहे, त्याचा उपयोग औषधींमध्ये करतो. कारण काय आहे ते, त्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी आहे. अँटीबॅक्टेरियल म्हणजे काय, जीवाणू नष्ट करण्याची गुणधर्म त्याच्यामध्ये आहे नाही का. त्यामुळे आपल्याला सांगता येईल राजधातूचा उपयोग आपण अशा पद्धतीने करतो. आपल्याला मित्रांनो तिसरं सांगता येईल, वेगवेगळ्या प्रकारची मेडल्स इथे तयार केली जातात. गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, त्या ठिकाणी आपण सोने व चांदीचा वापर करतो, म्हणजे हा सुद्धा त्याचा एक उपयोग आहे. पुढे मित्रांनो आपल्याला सांगता येईल प्लॅटिनम, पॅलेडियम या धातूंचा उपयोग उत्प्रेरक म्हणून सुद्धा आपण करतो. उत्प्रेरक म्हणजे काय, एखादी रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी एखाद्या पदार्थाचा वापर करणे ज्यामुळे रासायनिक अभिक्रिया घडेल नाही का, असा त्याचा एक उपयोग आपल्याला सांगता येईल, उत्प्रेरक म्हणून त्याचा वापर. त्याचप्रमाणे काही इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये चांदी व सोने यांचा सुद्धा वापर केला जातो, हा सुद्धा त्यांचा उपयोग आहे. आय होप मित्रांनो हे तुम्हाला कळलं असेल. उत्तरच मात्र तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायचे. पुढे बघूया. मित्रांनो इथे आपल्याला आकृती दिली आहे बघा. परीक्षा निर्णयांचे निरीक्षण करून आपल्याला खालील उत्तर लिहायची. आता खालील गंजने ही यांची क्रिया दिलेली आहे, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या. पहिला प्रश्न बघूया, पहिली आकृती आधी बघूया. हवा आहे, त्याचप्रमाणे पाणी आहे आणि एक गंजलेला खिळा आहे. परीक्षा नळी 1 मध्ये. परीक्षा नळी 2 मध्ये तेल आहे, उकळवलेले पाणी आहे आणि पुन्हा एक खिळा आहे. तिसऱ्यामध्ये शुष्क हवा म्हणजे कोरडी हवा आहे, कॅल्शियम क्लोराईड आहे आणि पुन्हा एक खिळा दिलेला आहे. प्रश्नाची उत्तर आपल्याला द्यायची. बघूया आकृती लक्षात ठेवा. परीक्षा नळी 2 मधील खिळ्यावर गंज का चढला नाही. मित्रांनो बघा, खिळा अतिशय चकाकलेला दिसतोय, कोणत्या प्रकारचा गंज चढलेला नाही. याचं कारण काय असेल, गंज का चढतो, गंज चढतो म्हणजे त्याचं क्षरण होतं. आणि मित्रांनो इथे जर आपण बघितलं तर तेल आहे वरती नाही का, तेल असल्यामुळे वरील हवेचा जो संपर्क आहे तो या खिळ्याशी होत नाही, हे आपल्याला कळतं आहे. वरील हवेचा संपर्क तुटलेला आहे, त्यामुळे हे एक कारण आहे की त्याचा हवेशी संपर्क, ऑक्सिजनशी, कार्बन डायऑक्साईडशी किंवा पाण्याच्या बाष्पाशी संबंध त्याचा तुटलेला आहे. त्यामुळे ते एक कारण झालं की तो खिळा गंज चढणार नाही किंवा त्याच्यावरती गंज चढलेला नाही. दुसरं कारण आपल्याला सांगता येईल मित्रांनो, तेलाखाली पाणी जे ते उकळलेलं पाणी आहे आणि उकळलेलं पाणी कसं असतं, त्याच्यामध्ये वायू नसतो, वायुमुक्त असतं. त्यामुळे परीक्षा नळी 2 मधील खिळ्यावर गंज चढणार नाही किंवा चढला नाही, हेच याचं उत्तर असेल. बघूया पुढचा प्रश्न. परीक्षा नळी 1 मधील खिळ्यावर खूप गंज का चढला असेल. आता परीक्षा नळी 1 मध्ये गंज का चढला आहे तर त्याचं उत्तर काय लिहिणार, तर आपल्याला असं म्हणता येईल कारण पाणी, हवा या दोन्हींच्या संपर्कात हा खिळा आहे. गंज चढण्याचं मुख्य कारणच मित्रांनो हवा आणि पाणी, हवेमधील ऑक्सिजन आणि पाणी हेच मुख्य कारण असतं आणि ते दोन्ही इथे आहेत. हवा पण मिळते आणि खाली पाणी पण आहे, त्यामुळे याचं ऑक्सिडीकरण जलद गतीने होणार आणि हा खिळा गंजणार आहे. ओके, आय होप तुम्हाला हेही कळालं असेल. मित्रांनो बघूया तिसरा प्रश्न. तिसऱ्या परीक्षा नळीमध्ये काय बघा, प्रश्न आपला काय, परीक्षा नळी 3 मधील खिळ्यावर गंज चढेल का. आपल्याला प्रश्न विचारला आहे की गंज चढेल का. तर मित्रांनो इथे बघा शुष्क हवा दिली आहे, म्हणजे थोडक्यात काय एकदम कोरडी हवा आहे. त्याचप्रमाणे खाली दिले कॅल्शियम क्लोराईड. मित्रांनो कॅल्शियम क्लोराईड जे आहे हे नेमकं काय करतं, तर हवेमधील ओलावा असेल किंवा दमटपणा आहे तो शोषून घेतो आणि त्यामुळे हवा काय होते, शुष्क होते आणि शुष्क झाल्यामुळे याच्यावर कोणत्याही प्रकारचा गंज जो आहे तो चढणार नाही. हे आपल्याला याच्यावर उत्तर जे आपल्याला सांगता येईल. आय होप मित्रांनो हेही प्रश्न तुम्हाला कळाले असतील. स्वाध्याय हा आपला संपलेला आहे. मित्रांनो मी तुम्हाला
डिटेल उत्तर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही त्यामधून तुमच्या भाषेत उत्तरे लिहावी हीच माझी अपेक्षा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा. धन्यवाद.